संजयनगर पोलीस ठाणे सांगलीची कामगिरी. राजस्थानी कामगाराच्या खुनातील आरोपी गोव्यातून जेरबंद. सांगली. पंचशील नगर परिसरात राजस्थानी कामगाराचा खून करून फरार झालेल्या आरोपीला संजयनगर पोलीस ठाणे सांगलीच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गोवा राज्यातून अटक केली आहे. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणी फिर्यादी सुभाषचंद्र निठारलाल, वय 31, राहणार चितामणी नगर सांगली, मूळ राहणार राजस्थान, यांनी तक्रार दिली होती. दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी मारुती मंदिराच्या मागे पंचशील नगर येथे राजस्थानी कामगार गोपाल सिंह बेगाराम भदाला, वय 35, यांचा आरोपीने प्लास्टिकच्या दांडक्याने डोक्यात वार करून खून केला व घटनास्थळावरून पसार झाला. या प्रकरणी संजयनगर पोलीस ठाणे सांगली येथे गुन्हा रजिस्टर नंबर 91/2026 भारतीय दंडविधान संशोधन करत होते. घटनास्थळ ते मिरज बस स्थानक परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. आरोपीचे शेवटचे लोकेशन मिरज बस स्थानक परिसरात मिळाले होते. आरोपी परराज्यातील असून मोबाईलचा वापर करत नसल्यामुळे त्याचा शोध घेणे कठीण झाले होते. दरम्यान तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी प्रेमकुमार पवनकुमार बराला, वय 21, राहणार जेतुसरा, तालुका श्रीमाधवपूर, जिल्हा सीकर, राजस्थान, हा गोवा राज्यातील पिरणा गावात लपून बसल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा भोसले, पोलीस हेड कॉन्स्टेबल कपिल सारुंखे आणि पोलीस कॉन्स्टेबल सुशांत लोंढे यांनी गोव्यात जाऊन आरोपीला शिताफीने ताब्यात घेत अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सतीश कदम करीत आहेत.